माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मूल निवासी बहुजन लोकांनो तसेच जे कोणी संविधानाला मानतात असे सर्व, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कोणीही असो, असे सर्व लोक आणि त्यानंतर माझे वडील बंधू हायकोर्टचे रिटायर्ड जज BJ कोळसे पाटील आज बिचारे 84 वर्षाचे आहेत. मानवतेसाठी एक जज व्यक्ती रिटायर होऊन आज 25 वर्षापासून पायात चप्पल घालून उन्हात तानात पावसात फिरतो आहे. त्यानंतर भागीदारी मोर्चांचे लोक आणि जेवढे काही पोलीस कमिशनर आहेत महाराष्ट्रातले, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्यानंतर सुप्रीम कोर्टचे जज लोक आणि माझी बहीण मौर्यवंशी नागवंशी मुर्मूजी, तुम्ही माझ्यापेक्षा 6 महिन्याने मोठी आहे आणि मी पण मौर्यवंशी नागवंशी आहे. त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचासाहेब, भानुप्रतापजी, रतनलालजी, जेवढे काही माझे आहेत, रतनलालजी असो, बलराज मलिक साहेब, राजेंद्रपाल गौतम, त्यानंतर RS गौतम साहेब बहुजन पैगामचे, सगळे माझे लहान बंधू, मोठे बंधू, आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ आणि रिटायर झालेले जेवढे काही माझे ऑफिसर्स आहेत, मी पण डिफेन्समध्येच रिटायर झालेलं आहे. पुण्यातनं ज्या डिपार्टमेंटला R&Dला होते त्याचं फायबरहून आज CQचं जे ऑफिस आहे तिथून रिटायर झालेलं आहे मी. आणि 2020पासून मी EVMच्या विरोधात जे काही आंदोलन चाललेलं आहे भागीदारी मग त्याच्यात सामील झालो. त्यानंतर हिस्ट्रीचे डॉक्टरेट घेतले लोकांनी, PhD झालेल्या लोकांनी आणि जेवढे काही लोकांनी डॉक्टर केले, MBBS असो, PhD, सायंटिस्ट, आणि ज्या लोकांनी लॉची डॉक्टरेट घेतले त्या सगळ्या लोकांनी. बघा दादांनो, एवढी भयानक परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये. बघा, 2 विश्वरत्न झाले आहेत आमच्या महाराष्ट्रात, म्हणजे भारतामध्ये. त्यात एक विश्वरत्न झालेले आहेत तथागत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध. ते होऊन गेलेत, 5000 वर्ष अगोदर झालेले आहेत, त्याचंही अगोदर झालेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळेस मार्ग दाखवलं होतं की मी परमेश्वर नाही आहे, मी वास्तव्यवादी आहे, मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो. तर्कशुद्ध बुद्धी आणि निसर्गाचे नियम याला सगळं कनेक्टेड आहेत हे. आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या विरोधात 99 लोक असतील आणि मी एकटा जर असेल तरी मी अजिबात, मला जर पटणार नाही तर मी मानणार नाही. आणि अशा पद्धतीने अख्खं जग आज विश्वरत्न, अख्खं जग तथागत गौतम बुद्धाच्या विचाराने चालत आहेत. आणि आमच्या याच्यातनं लोक जे जातात ते म्हणतात बुद्धाच्या देशातनं मी आलो. त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे काही डेव्हलप कंट्री, अनडेव्हलप कंट्री आहेत, तिथं 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात ते एक बॉडी नॉमिनेट करतात. प्रत्येक कंट्रीमध्ये एक विरोधी पक्ष असतो आणि एक रुलिंगवाला असतो. पण एकदा इलेक्शन झालं, त्या लोकांनी नॉमिनेट केलं, कोणी असो, की ते दोघं मिळून त्या देशातल्या लोकांना नॉलेज देण्यासाठी समयानुसार सिलेबस तयार करतात, म्हणजे सायन्स आणि मॅथच्या हिशोबाने, आणि लोकांना गाईड करतात, प्रोव्हाइड करतात नॉलेज, शाळेतनं म्हणा, TVतनं म्हणा किंवा दुसऱ्या माध्यमातून. त्यानंतर प्रत्येक कंट्री आपल्या जनरेशनला, यूथ, पोट भरण्यासाठी, त्याला अर्निंग तयार करण्यासाठी ते उद्योगधंदे सुरू करतात. आणि त्यानंतर त्यांना काम घेतात त्यांच्याकडनं. जर 10 रुपये त्यांच्याकडनं मिळत असेल तर 6 रुपये, 7 रुपये पेमेंट करतात आणि 3 रुपये देशातल्या बाकी लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी ठेवतात आणि त्यांना हेल्प देतात. आणि अशा पद्धतीने त्या कंट्रीच्या लोकांचं ते डेव्हलपमेंट करतात. हे इलेक्शन काही मोठी गोष्ट नाही आहे. ही एक बॉडी नॉमिनेट करायची आहे की कोणीतरी, आमच्या देशात लोकशाही लोकच निवडून देतात ना. पण मी आपल्याला सांगणार आहोत आज प्रूव्ह करून महाराष्ट्र लोकांना, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाही. जेवढा अन्याय अत्याचार कोणीही परदेशातून आलेल्या लोकांनी केलेलं नाही आहे. इवन मोगलाने सुद्धा केलं नाही.
इंग्रजांमुळे शाहू फुले आंबेडकर झाला म्हणून आम्हाला स्वाभिमान एकमताचा अधिकार मिळाला. त्यापेक्षा कितीतरी पटीने हे आज अन्याय अत्याचार करतायत. कारण आमच्या देशामध्ये 5000 वर्ष अगोदर युरेशियामधनं नाझीचे अवलाद आलेले आहेत. आर्य विदेशी यहुदी नाझी जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी 10वा बृहदत्त मौर्य राजा त्याची कपट बुद्धीने हत्या केली. त्यानंतर बुद्धाचे जे प्रजा त्यांचं कापलं शरीर, डोकं फेकून दिलं. पुष्पशृंग हा बघा जज, मी पुष्पशृंगाला विचारलं आणि किती क्रूर आहेत हे. एका बाईच्या प्रकरणात गोगोई साहेब बरोबर आहे, स्वतः डिसिजन, आणि हा म्हणतो पुष्पशृंगाचा अवलाद. मी पुष्पशृंगाला विचारलं आणि साकेत नगरी ही कुणाची नगरी आहे? बुद्धाची नगरी आहे, बुद्धाची. आणि या लोकांनी एवढं क्रूर अन्याय केलं 90% लोकांवर. म्हणजे किती क्रूर आहे जरा विचार करा. हरामखोर लोकांनो, हरामाचा पैसा कमवायची सवय झालेली आहे. कितीतरी लोकांनी आहुती दिली. त्यानंतर यांनी मनुस्मृती बनून ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, बायोतनं क्षत्रिय, पायातनं शूद्र आणि आमच्या 7000 जाती केल्यात. आणि हे बॅचलर आलेले होते. बॅचलर जो हिटलर आहे ना, हिटलरचं चिन्ह स्वस्तिक यांचा सगळं अभ्यास केलेला आहे मी. इतके क्रूर आहेत. अरे हिटलर 20 वर्षात मरण पावलं, त्यांनी हिटलरशाही केली ना. आणि अशा प्रकारे हे अन्याय अत्याचार करत राहिले. एखादी बाई मेली तर त्याचा नवरा मेला, त्या बाईला जिवंत जाळायचे. आणि 3 वर्षाच्या पोरीपासून कोणती स्त्री असो यांचा अधिकार. आणि अशा पद्धतीने हे आमच्यावर अन्याय अत्याचार करत राहिलेत. आणि साऊथमध्ये बघा, आदिवासीच्या पोरीवर कपडे घालायचं नाही, उघडं राहायचं. आणि कपडे घातले त्याचे टॅक्स लावून, नाही तर त्याचे छाती कापून ठेवायचे. म्हणजे विचार करा दादांनो, कारण हा तुम्हाला इतिहास हे 2015 नंतर नेट आल्यानंतर हा इतिहास, कारण त्यापर्यंत आम्ही मानसिक गुलाम होतो. सडला मांस खाणारा कावळ्याला आणि मांस खाणाऱ्या कुत्र्याला तुम्ही जर प्लॅस्टिकचे गहू, तांदूळ आणि चिकन खातो का तो? म्हणजे तुमची बुद्धी कावळ्यापेक्षा खालच्या स्तराला. आज आहे डॉक्टर, इंजिनियर झालेले लोक. आणि अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करत राहिलेत. आणि 10व्या सदीमध्ये संत व्हायला लागलेत. बसेश्वर झाला, नॉर्थमध्ये रैदास, कबीर, गुरु गोविंद सिंग फॅमिलीला मारला जो कोणी आला त्याला. आमच्या महाराष्ट्रात बघा, नामदेव महाराजा चपलेने हाणलं, तो बिचारा तिथं शिरोमणीला जाऊन शिरोमणी झाला. 11व्या सदीमध्ये यांनी मोगलांना बोलवलं. कारण सांगतो त्याचं. क्षत्रिय राजे जेव्हा लढाई लढायचे, आमच्या इथले 500 राजे होते, ते राजे दाखवा एखाद्याने मारलेलं आहे का म्हणून संतांना. गोरगरिबांवर कधी अन्याय नाही केलं. आणि त्यांना फक्त एकच व्यसन लागलं, ते म्हणजे 10 बायका करायचं. बघा महाराणा प्रताप मोगलांच्या हाताखाली सरदार होता. आणि आज त्याची फॅमिली बघा कुठे आहे. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, हे जे RSS ते सांगणार मी तुम्हाला. आणि हे त्यांच्या घरात घुसलेत. आणि इतके क्रूर कोंब निघालेले आहेत जे महाराष्ट्रात निजाम. ऐका, याच्यात यहुदी, आर्य, विदेशी यहुदीचं रक्त, त्यानंतर मोगलांचे रक्त. मोगल राजे पण होते, आमचे लोक त्यांच्या हाताखाली होते. बघा महाराणा प्रताप क्षत्रिय, आणि आमच्या राजांच्या हाताखाली मोगलचे लोक होते. यांचं रक्त बघा. आर्य, विदेशी, नाझी, मोगलच्या अवलादी आणि क्षत्रिय राजापासून जी कोंब झाली, इतके क्रूर निघाले आहे पूर्ण भारतामध्ये. आणि महाराष्ट्रात तर एवढी क्रूर निघालेली आहे, ज्यांना आम्ही निजामी मराठा म्हणतो, ते मी आता सांगणार आहोत तुम्हाला. कुठं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे तुम्ही विचार करायचा आहे. त्यानंतर 1554ला शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. त्यानंतर 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, तेली समाजाचे, शूद्र, OBC. शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630ला कोण होते? मुस्लिम सरदार.
आणि आम्ही लोक होतो. बघा बायांना किती रिस्पेक्ट. कल्याणची एका राजाची मुलगी आणली सुंदर, म्हटलं खबरदार हात लावाल तर. म्हणून कृष्णा भास्कर कुलकर्णी हात केला, कापून काढलं, त्याला चिरलं. आणि अशा राजा महाराजांचं हे नाजीचे औलाद स्वतःला मराठे समजतात हरामखोर लोकांनी पायाच्या अंगुठ्याने त्यांना करावं लागलं, त्याचा विरोध केला. जिजाऊ बघा सिंदखेड राजाची आमची आई कोण आहे? आर्य मौर्यवंशी नागवंशी शूद्र लखोजी जाधवची पोरगी. संभाजी महाराज 1657ला शूद्र राजा 10 ग्रंथ, त्याला सुद्धा मारून टाकलं, 32 तुकडे केले, 1619 टाकलं. आणि बघा हे गुढी मनवतात आणि मोठे छावा संघटन आणि ही संभाजी ब्रिगेड आतंकवादी संघटन, हरामाचा पैसा खायची, गरीब गुदे लोकांचं रक्त शोषून खाणारे हे लोक. आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राजाराम महाराज अहिल्याबाई होळकरचे वंशज गेले तिकडे MP ला आणि राजस्थानमध्ये. आणि त्यानंतर बघा दादांनो तारा राणी, राजाराम महाराज. आणि 18व्या सदीमध्ये इंग्रज आल्यानंतर बघा समता आणली ज्योतिराव फुले, सावित्री फुले आणि फातिमा शेखने 1 जानेवारीला शाळा काढली. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी. 1874 जन्म आणि 1902ला आरक्षण दिलं 50%. आणि 75चा जन्म भगवान बिरसा मुंडा, त्याला 1875 त्याला मारून टाकलं. त्यानंतर बघा हे किती क्रूर लोक आहेत ते ओळखा. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680ला झाला आणि ज्योतिराव फुलेने ती समाधी रायगडावरून 1869ला काढली. म्हणजे दादांनो 189 वर्षापर्यंत यांनी शिवाजी महाराज कोण आहे तर बघा, विचार करा, जरांगे पाटील विचार करा, किती क्रूर लोक आहेत हे हरामखोर. आणि आता हे जिजाऊच्या नावाने जिजाऊ रथ यात्रा, किती हे नाला, किती म्हणजे यांना हरामखोर लोक आज अशी परिस्थितीला महाराष्ट्रात आणि कुठं स्वातंत्र्य मी सांगणार आहोत. किती हरामखोर लोक आहेत हे. आणि छावा संघटनेच्या नावाने अरे कोणी केले त्याची हत्या? घुसाने त्याच्या हेगडेवारली, तो व्यभिचारी होता ते. आणि 1885ला बघा दादांनो आतंकवादी देशद्रोही हत्यारे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोहांनी बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतरायांनी 1885ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आणि 1925ला RSS जनसंघची स्थापना केली आहे. कुठं होते हेगडेवार? श्यामाप्रकाश मुखर्जी कुठं होता? जिना कुठं होता? मोगलचा औलाद. 9 मे 1922ला यांचं कोणी म्हणतात पॉयजन देऊन कोणी हत्या केली. 6 फूटचा राजा, आमच्या आरक्षणचा जनक शाहू महाराज. किती कपटी आहेत हे लोक, कपटी. अजून यांची सवय नाही गेली. आणि आता 25 मध्ये बघा जिजाऊ राज, अरे हरामखोरांना तुम्हाला जिजाऊनी का न्याय दिलं का अन्याय दिलं? शिवाजी माझ्या न्याय दिलं का अन्याय दिलं? संभाजी माझ्या न्याय दिलं का अन्याय दिलं? आणि हे होडकर म्हणतात त्यांना धनगरांचे बैमान लोक, हरामखोर लोक, यांच्यासोबत आम्ही होतो ST मध्ये. आज 45 वर्षापासून आमच्यावर अन्याय करतायत. VJNT मध्ये घेऊन टाकलं 114 गोंडगोवारी झाल्यानंतर. आणि आता फाटली आहे, आता चांगली भाड खायची सवय झाली आहे. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. आणि बाबासाहेबांनी 25ला म्हणतात हिंदू राष्ट्र. अरे हे मोगलाने दिलेली शिवी आहे. हरामखोरांनो इतिहास वाचा रे. संभाजी ब्रिगेडच्या आतंकवादी लोकांनो. मधुकर कोकाटे साहेब, हा खेडेकर बायकोला भेटलं ना आमदारकी, हे सगळे बनबरे, तो इंद्रजीत, सगळे टोंडमधून बसलेले आहेत. किती मूर्ख बनवा तुम्ही. अरे जिजाऊने न्याय का तुम्हाला अधिकार तरी आहे का रे? हरामखोर मराठ्यांनो, लोकांची दशा नाही दिसत तुम्हाला? गु खायची सवय झाली ना, चाटायची. आतंकवादी संघटनचे 2 हिटलर आहेत ना, एक निजामी मराठाचा आणि एक तो यहुदीचा औलाद. आणि त्यानंतर बघा दादांनो 31 मध्ये गांधीजींनी अपोज केलं, सेपरेट इलेक्ट्रो फोडला. आणि बाबासाहेबाच्या एक मुलाला यांनी 10वी सुद्धा पास होऊ दे ना, यशवंत नावाच्या मुलाला. 35ला याचे निधन झालं रमाईचं. आणि 36ला आरक्षण दिलं. आणि हिटलरचं सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं तिकडे. तर गांधीजी म्हणतो यांना चले जा. कोण मेलेत रे दादांनो? अरे आम्ही मेले, आमचे मूळ निवासी लोक, SC ST OBC गरीब मराठ्यांचे. दाखवा ना तुमच्या एखादी मराठाचा आहे का निजामी मराठ्यांनो, हरामखोरांनो.
महाराष्ट्रातल्या बैमान लोकांना तुम्ही लोकांनी आम्हाला गुलाम करून ठेवलेला आहे स्वतःच्या याच्यासाठी. अन कष्टानं खायला पाहिजे आणि 3 वर्षाच्या पोरीपासून त्याच्यापासून बायांच्या शौक लागलाय तुम्हाला. आणि त्याच गांधीजीला यांनी काँग्रेस RSS जनसंघ आतंकवादी देशद्रोही हत्यार संघटनेच्या लोकांनी गांधीजीची हत्या केली 30 जानेवारी 1948ला. का? कारण यांनी मागितलं होतं बॅरिस्टर. काय म्हटलं इंग्रज तुमच्या इथे हिरा आहे. आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं होतं. त्याला सांगितलं नेहरूजीला आणि नेहरूजींनी बाबासाहेबांना नॉमिनेट केलं. जोगेंद्र मंडल साहेबांनी रिजाईन केलं आणि पश्चिम बंगालमधनं मुसलमान आदिवासींनी बाबासाहेबांना निवडून आणलं. 26 नोव्हेंबर 1949ला तेव्हा बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान बनवलं. आणि गांधीजीची हत्या बघा, नाथुराम गोडसे आतंकवादी संघटनेचा मेंबर आणि त्याच्या सुनता केलं होतं दंगा करण्यासाठी. आणि आमच्या प्राईम मिनिस्टर 14 मध्ये आपल्या भावाला भेटायला गेला. खोटं आहे का हे? का रे मराठ्यांनो, निजामी मराठ्यांनो. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय फुकट नाही मिळाली. एकमताचे अधिकार बाबासाहेबांनी सगळ्यांना कशासाठी दिलं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया. आणि एकमताच्या सगळ्यांनी दिलं. सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. शिक्षण हजारो वर्षापासून नाही तर त्यानंतर पोट भरायला नोकरी आणि टॅक्स भरल्यानंतर आम्हाला हेल्थ मिनिमम रेटमध्ये मिळायला पाहिजे. आणि आम्ही मेहनतीने शिकायला पाहिजे. बघा किती कूर आहे ते सांगतो. कोण बसलेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. कोणी बनवली काँग्रेस? कोणी मारलं गांधीजीला? कोणी मारलं संभाजी महाराज, शाहू महाराजांना? संभाजी. बघा इतिहास. आणि हे निजामी मराठे फुकच्या ऐत खाऊ लोक, ऐत खाऊ म्हणतो यांना, हिटलरच्या औलादी ह्या. आणि 51ला हिंदू कोड बिलनं कालक्रॅगन केलं होतं. त्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं दादांनो. हे गंगेचं गुवाचं पाणी पिणारे लोक, संडास गुवाचं खाणारे. तो राज ठाकरे म्हणतो ते बरोबर आहे, 200 ग्राम. आणि ते आता संविधान बनवत. आणि हे बघा शिवाजी महाराजचे दुश्मन मराठा तोंडावर म्हणतो, तोंडावर तुमच्या दम आहे ना, मी पुण्यात राहतो. या सगळे संभाजी आतंकवादी संघटनेचे लोकांनो. आणि याच्यात 1% इतिहास खोटा असेल ना, मला फोन करा, मी पुण्यात राहतो. आणि 1950 पासून जेव्हा लोकशाही सुरुवात झाली, कोण बसले? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी. आणि काय व्याख्या? अरे विदेशी, यहुदी, नाझी 400 पटीने आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी, देशद्रोही हत्यारे लोकांनी, टिळक, आगरकर, टिळक, त्यानंतर बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतरायने आमच्या 90% समाजावर मनुस्मृतीप्रमाणे 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही बाईवर अन्याय, अत्याचार, बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार दिला होता टॅक्स वसूल करण्यासाठी आणि आमचं परत आम्हाला गुलाम करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही 3% हे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी. आणि ते आता प्रूव्ह करून सांगतो मी तुम्हाला. बरोबर आहे? ही लोकशाहीची व्याख्या आहे. त्या कोकाट्याच्या याच्यात शनिवार याच्यात प्रकाशनमध्ये अजून पडलं आहे. 3% लोकांनी 90% लोकांना गुलाम करण्यासाठी चालवलेली लोकशाहीचं नाव चाललेलं हुकुमशाही. वाचून बघा, 13 पेजचं आहे ते PDF. आणि त्यानंतर 51ला रिजाईन केलं आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी 52ला बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज दिलं, जगातला सगळ्यात टॅलेंटेड. आणि बाबासाहेब रिपब्लिकन पार्टीकडनं आणि हा नेहरूजींनी त्याला उभं केलं आणि 78,000 मतांनी निवडून आलं. ते कोण म्हणतोय? नड्डा हा यहुदीचा औलाद. कारण बाबासाहेबांच्या मागे कोणीच नव्हते. आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली. आणि बघा 5 डिसेंबर 56ला सेशन चाललं होतं. रात्री 6ला मॉर्निंगला नेहरूजी रखेल कबीरा सविता कबीरने बाबासाहेबांचं खून केलं, हत्या केलं. हे डॉक्टर विलास सरन सायन्स जर्नीमध्ये केलं. बघा यांची कुर्ता आता. ऐका महाराष्ट्रातील लोकांनो, जोडा डोळे उघडा. आणि हे एवढे कूर आहेत हे मराठे. आणि हे बघा कुर्ता यांची. 56ला यांनी हैदराबादनं वेगळं केलं. 48ला हा OBCचा काळी टोपी पांढरा
पांढरा शर्ट ना हाफ पॅन्ट घालून आणणारा हा शंकरराव चव्हाण पुसदचा राहणारा, याची पोरगी एक भोयर डॉक्टरकडे नागपूरला दिलेली आहे. आणि पोरग आदर्श घोटाला, संडास साफ करण्याचा फ्लॅट, सगळे एकच. हा, आणि पूर्ण मराठवाड्यात कुत्र्या बकऱ्यासारखा करून टाकलं अख्खा 75 वर्षात. त्यानंतर बघा इतके पूर, हे विदर्भ इन्क्लूड करून 1960 मध्ये बघा 10 वर्षात काँग्रेस RSS जनसंघ, जे हिटलरपेक्षा, काँग्रेस RSS जनसंघ हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे नागपूरला हेड ऑफिस काढलं आतंकवादी संघटन बनवून. कशासाठी? मनुस्मृतीप्रमाणे पूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी. खरं आहे का खोटं आहे? आणि 1962 मध्ये बघा पूर्ण भारताच्या आदिवासीसाठी कतलखाना काढलं, कतलखाना, आदिवासी संशोधन केंद्र. मधुकर पिचड मरण पावला, हे आपल्या तोंडाने म्हणतात रिस्ट्रिक्टेड एरिया. 14 जातीचे किती बायका केल्या त्यांना माहीत. आणि महादेव गोविंदगारे 39चा जन्म, 22 वर्षात. कोणी डॉक्टर होतं का? त्याला शिकवलं, पुस्तक लिहिलं या पांढरपेशा लोकांनी, आर्य यहुदीच्या लोकांनी. खरे आदिवासी कोण? इतिहास लिहिणार तेच. आणि यांचा इतिहास घेऊन जे हिस्ट्रीचे डॉक्टर झाले तर जेवढे महाराष्ट्रात भारतात हे गुलाम झालेले आहेत आणि यांना सवय लावलेली आहे. गुलाम, आजही डॉक्टर गुलाम आहेत. अरे मी तुम्हाला विचारतो, जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटात होते. आता 15व्या सदीमध्ये आहे तुम्ही नेट आल्यावर. काय म्हणते ती बाई? 1 महिना 1.5 महिना गरज ती म्हणते की माझे पोरं तंदुरुस्त झालं पाहिजे, मुलगा हो की मुलगी हो. 9-9.5 महिन्यात डिलिव्हरी होते. त्यावेळेस घरात तर डिलिव्हरी होत होती. डिलिव्हरी झालं कितीतरी बाया मरून जातात. तिचं सेकंड जन्म असते. कितीतरी रक्तांपासून एक थेंब दूध बनते, ती पाजते. आणि ती म्हणते का माझा पोरग बेबिचारी झाला पाहिजे, माझा पोरग बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरग खुनी झाला पाहिजे, माझा पोरग डाकू झाला पाहिजे. आणि यांचे रक्त बघा, हे 15व्या सदीपासून हे निजामी मराठा महाराष्ट्रात 200 फॅमिली, फक्त 200 फॅमिली. आणि यांचं गू खाणारी संभाजी ब्रिगेड संघटन हरामखोर रथयात्रा करतं जिजाऊच्या नावाने. अरे जिजाऊचं नाव घ्यायचे तुमची लायकी राहिली आहे का रे हरामखोरानो? तुमच्या डोळ्यात दिसत नाही का रे काय दशा झाली आहे? एवढं फ्रॉड इलेक्शन घेऊन आम्हाला गरीब मराठ्यांना, गरीब ओबीसीच्या लोकांना त्याच्यात गू खाणारे निघत SC ST मध्ये. बघा त्याची शुद्धीवर आता आलं. जोगेंद्र कवाडे म्हणते आता त्याच्या डोक्यात आलं हरामखोराचं. चाटचा दिवस केलं, दीक्षाभूमीला विकून टाकलं. परवालाच आमच्या पोरीला तिथं प्रोग्राम केला तो मेश्राम नावाचा. किती कूर लोक आहेत. आणि हे बघा संभाजी ब्रिगेडचे कूर हरामखोरांनो, नुसतं दंगा करून औरंगजेबच्या नावाने, कुत्र्याच्या नावाने केलं. आता जिजाऊचं आणलं. अरे जिजाऊची केसाचे तरी बराबरी करता का रे हरामखोरांनो मराठ्यांनो? 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार होते, भोसडीच्यांनो शिव्या देतो. आज तुम्हाला काही माया बहिणी नाही आहेत का रे? काय रे खेडेकर हरामखोर, गू खायची सवय झाली आहे. खरं आहे का खोटं आहे? कोणी काढलं या आतंकवादी सगळं? कोण अन्याय अत्याचार करताय? आज 64ला हा हरामखोर हिटलरचा अवलाद शरद पवार राजकारणात आलेला आहे. 64ला नेहरूजीचं जे झालं, नेहरूजींनी काहीतरी थोडंसं हे केलं, भाकला नांगल. बघा एवढं मोठा प्रकल्प काढलं. आणि त्यानंतर बघा आपलं हे जय जवान जय किसान लालबाग ताशकंद देऊन मारलं. बघा हे आतंकवादी संघटन किती डोका यांचं. इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँका नॅशनलाइज केलं दादांनो. त्यानंतर 67 मध्ये आमच्या लोकांनी स्ट्राईक केलं. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा, आरक्षणाचे जनक शाहू महाराजांचा पुतळा आणि विश्वरत्नाचा पुतळा त्यांनी पार्लमेंटच्या समोर लावलं आणि त्यांच्या 400 सीटा उखडून फेकलं. जरा डोळे उघडा. आणि एवढी मोठी दीक्षाभूमीला विकून टाकलेल्या या दलाल लोकांनी, भडव्यांनी. आणि कितीतरी अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचं ऑफिस काढलं. म्हणजे जो पण यांच्या देशाची उन्नती करतोय त्याला हे मारतात. 71 मध्ये बांगलादेश आणि 73ला बघा 24ला पेरियारनी काँग्रेस सोडली. बघा महाभारत कृष्णाला पावर दिलाय. आणि गंगेचं गू खाणारे साधू, नंगा साधू पाणी पिणार आहे तो राज ठाकरे म्हणतो ते बरोबर आहे. सीतेला लव आणि कुश यांनी पैदा केलं. आणि राम लक्ष्मण त्याची मूर्तीला चपलाच्या माळ्या टाकल्या पेरियारनी आणि सांगितलं नाक साप चावल्याने एक माणूस मरतो, बामणाचा कत्ला करा. आणि 69% आरक्षण घेतलंय सूची 9 मध्ये टाकून.
आणि जेव्हा पेरियारचा मृत्यू झाला त्याने नंगा नाच सुरू केलाय. काय मिळालं आम्हाला? किती अत्याचार करतायत आमच्यावर महाराष्ट्र. सगळ्यात जास्त या जगाच्या पाठीवर नाही झालं तेवढं. केली का कधी ओबीसी जनगणना किंवा 7% आरक्षण दिलंय का? तरी या बाबासाहेबांचं नाव घेणं हरामखोर डुकराच्या गुखानाच्या लोकांच्या अकला ठिकाणावर न्यायला जातो. यांना हरामाचा पैसा पाहिजे भडव्यांना. आणि हे जेवढे हिस्ट्रीचे झालेले आहेत ना, हे सगळेचे सगळे त्यांना सवय लागलेले आहेत. यांच्या सवयी खोटं बोलायची, एवढा अन्याय अत्याचार होतात याच्या डोळ्यात येत नाही. हरामाचा पैसा पाहिजे यांना. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार यांनी स्ट्राईक केलं. इंदिराजींनी जून 75ला इमर्जन्सी लावली. ती निवडून आली होती राजनारायणच्या विरोधात रायबरेलीतनं. हा सिंधी बच्चा पांढऱ्या चमडीच्या जेठबलाने त्याला इन्व्हॉल्ट केलं. त्यावेळेस आम्ही फक्त दादा रेडिओमध्ये होतो. आणि 76ला एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं इंदिराजींनी. कांशीरामजी, राम हेडावजी आणि एक हे होते त्यांनी. एवढी ती न्यायप्रिय होती. आणि 77ला बघा त्या इमर्जन्सी विरोधात जयप्रकाश नारायण, चरणसिंग, चंद्रशेखर, शरद यादव, रामविलास पासवान आणि बघा लालू प्रसाद यादवने त्यावेळेस मोराजीची गव्हर्नमेंट आली दादा आणि त्यांनी मंडल कमिशनची स्थापना केली. तेव्हापासून किती कूर झालेले आहेत ते सांगतो. सगळ्यात अगोदर कूर हा बारामतीच्या हेकर टोंड्यांनी आतंकवादी संघटन RSS जनसंघची 78 मध्ये वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडून बघा संपली होती ती. त्याला जिवंत करणारा हा देशाला डुबवणारा हा, हे तिन्ही एकच आहेत. आता तरी मानता का तिन्ही एकच आहेत म्हणून? अरे काही पैशाची कमी नाही. मी 5 वर्षात महाराष्ट्राला सोन्याची चिडिया करून दाखवतो. आता आहे त्या कंडिशनमध्ये. तुम्ही फक्त विचार करा खरं आहे खोटं. आणि ॲडव्होकेट प्रकाश माझे मोठे बंधू यांच्या मागे उभे राहा. विचार करा. सगळं संपलेलं आहे. आणि हा हरामखोर वामन मेश्राम आतंकवादी संघटन काँग्रेस RSS जनसंघच्या याच्यात संभाजी ब्रिगेडसोबत 48 वर्षापासून मलाई खातोय. मलाई केलं का काही ओबीसी जनगणना? भाडव्याने आतंकवादी संघटन काढलं चवळ्या जातीचं आणि पूर्ण भारतातला आदिवासीच्या लोकांचा सत्यानाश केलं. कुठं आहे सांग हरामखोर वामन बेश्रम तू? 7% कुठं आहे? केलंच ना त्या प्रवीण गड अध्यक्ष करून. आणि जेव्हाही आम्हाला न्याय द्यायची गोष्ट आहे हे हरामखोर 80 पर्यंत किती लोक शिकले होते सांगा मला? सांगा. जनसा तुम्हाला मूर्ख बनवायच्यात. तुमची अक्कल मी म्हटलं ना, अरे सडला मांस खाणं कावळ्यापेक्षा तर कुत्र्यापेक्षा खाली आहे. 80ला जनसंघ आणि RSSची BJP झालेली आहे आणि 80ला TV आलं. सांगा किती लोक शिकलेले होते, किती लोकांच्या घरात रेडिओ तरी होतं का? ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार, हरामाचा पैसा कमायचा धंदा कुठून चालत आहे? ही मनुस्मृती चालत दाखवून आतंकवादी देशभक्ती संघटन ते ऑर्डर देते. ए जा रे, ते बाबासाहेबांचं माजले आहेत. STला तर बादच करून टाकला आम्हाला. SC जा त्याच्यातील दलाल. ओबीसीचं जनगणना नाही. मग ओबीसीचे जे काळी टोपी हाफ पॅन्ट घालून त्याच्या 200, 400 अजय माझ्या गावाकडे लोकांकडे होत्या. माझ्या समाजामध्ये 200, 300, 400 जमीन. हे पांढरे होते बगड्यासारखे, हाफ पॅन्ट काळी टोपी दंडे घेऊन जात होते. आमच्यासारख्या लोकांचं यांना विटाळ होत होतं. विटाळ असे हे ओबीसीचे होते. आणि 80 मध्ये जनगणना केली दादांनो. यांना ते सांगतात जा बाबासाहेबाचं आरक्षण भेटलं तर माझं ते नीच आहेत जा, ते हे आहे. ओबीसींना माइंड हे करणारे लोक हे लोक. आणि त्यानंतर हिंदू असे आहेत, मुस्लिम असे आहेत. आणि आतंकवाद पैदा करून निरपराध लोक हत्या करतात. आणि जो जास्त गुंडागर्दी करेल मग त्याला लिस्ट लागते. हां तुला खासदारकीची सीट भेटणार, तुला आमदारकीचे भेटणार, तुला ग्रामपंचायतचे भेटणार, तुला नगर परिषदेचे भेटणार आणि तुला कॉर्पोरेटरचे भेटणार. अरे एक ग्रामपंचायतचं नगर हे झालं मेंबर 1 वर्षात फोडलं. कोणाचा पैसा आहे? कोण भरतात 90% टॅक्स? सत्य आहे का? सत्य आहे. आणि ही आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज बघा किती डोकं आहे. इंदिराजी काम करत होती. इंदिराजीला यांनी 84 मध्ये बघा तिचं लेक्चर आहे, देश की उन्नती के लिए मेरा खून का एक बूंद काम में आएगा. खरं आहे का खोटं आहे? कोणी केली? हा नाजीचा औलाद RK धवन. आणि सीख भाई तर हे आहे. हा 2 सीख यांनी प्लॅनिंग करून तिला मारलं. आणि माझे सीख भाई हिंदू आणि मुस्लिमचा झगडा लावून लाखो लोकांची हे जे यांचे पांढर पेशी आहेत काँग्रेस RSS जनसंघमध्ये बघा. कारण काय मंडल कमी हे संपलेले होते. हे 78 मध्ये संपलेले होते. हा जो आहे हिटलरचा हवला शरद पवारने ते परत हे केलं.
कारण आमची बुद्धी त्यावेळेस रेडिओमध्ये होती. आणि बेईमानीने यांनी, कारण त्यावेळेस लोक शिकलेच नव्हते. अरे आज आमच्या हिटलर म्हणतो 85 करोड, आपण 125 करोड आहोत. काळा कॅल्क्युलेशन डॉक्टर इंजिनियर लोकांनी. अजूनही किती तर 65-70% लोक आम्ही 5 किलोनी. कोण लोक आहेत हे? तुम्हाला मिळाली का आजादी? मी विचारतो आज. आणि त्यानंतर बघा कोण आले? राजीव गांधी, राजघराण्यातनं पायलटचा प्राईम मिनिस्टर. आणि 85 मध्ये हा देशद्रोही नाजीचा अवलाद अटल बिहारी वाजपेयी, हा मनोज सिंग भी जिवंत आहे, हरामखोर नाजीचा अवलाद. आणि प्रकाश कारातने ईव्हीएमचा प्रस्ताव पास केलेला आहे. बघा तुम्ही रेडिओमध्ये असताना किती लोक शिकले होते, कसं यांचं डोकं चालतं बेईमानी करण्यामध्ये. आहे बरोबर. आणि राजीव गांधीने जेव्हा कॉम्प्युटर आणलं, हे BMS आतंकवादी संघटन AIDFने स्ट्राईक केलं. आणि राजीव गांधीने स्पेशल ड्राईव्ह काढलं. बघा मी पुण्यातल्या CQ मध्ये असताना हे नमुद्रीपाद केरलातले माझं 84 मार्च महिन्याचं सिलेक्शन आणि 27 डिसेंबर स्पेशल ड्राईव्ह काढलं, तेव्हा मला दिलं. आणि त्याच्यावर यांच्या लोकांना सगळ्यांना. आणि माझं एम्प्लॉयमेंट काय, किती कूर आहे ही कूर किती काय ते नमुद्रीपाद म्हणून म्हटलं होतं पेरियारने. आणि त्यावेळेस करून टाकलं तर ही दशा नसती आली. आणि त्यानंतर बघा दादांनो, राहुल गांधी म्हटलं 1 रुपया टॅक्स येतो. राजीव गांधी हे 90 पैसे खातात ना 10 पैसे खर्च करतात. VP सिंगने मंडल कमिशन, कोण होते त्याच्यात? RSS BJP होती का नाही? पूर्ण जनता दल म्हणून आतंकवादी संघटन. एक इकडे राहते तर एक तिकडे राहते. आहे का बरोबर? कुठून चालते? हेड कोण आहे? हे नागपूरचं ग्राउंड. सत्य आहे का? सत्य आहे. मी जेवढे लोकांचं नाव घेतलं आता सुप्रीम कोर्टच्या जज पासून आणि माझी बहीण मुर्मूजी पासून, सत्य आहे का? सत्य विचार करा. आणि मला बोलवा सुप्रीम कोर्टमध्ये, इलेक्शन कमिशनर पासून तर पोलीस कमिशनर आणि SDOना सांगतो मी तुम्हाला खरं आहे का खोटं आहे. तर मी नाही भेणार. आम्ही भागीदारी मोर्चावाले, आम्ही शहीद व्हायला निघालो आणि आमचा नाराही तयार आहे. आता नाही आम्ही मागे हटणार. 1942 मध्ये आमचे लोक जर अनपढ लोकांनी आपली आहुती दिली, आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? आम्ही बुद्धाच्या बाबासाहेब मार्गाने जाणारे लोक आहोत. पण वेळ आल्यानंतर बलिदान सुद्धा करू. नेक्स्ट आता नाही गुलाम होणार. तुम्ही कितीही करा. मुस्लिम वक्फ बोर्ड हे बोर्ड, तुमच्याकडे किती पैसा आहे? अरे एक जजकडे एवढा पैसा आहे की पूर्ण भारतातल्या पोरांचं एज्युकेशन होऊ शकते. हे गिधाड बसल्या 288, 18 विधानसभा झाल्या, ते 19 लोकसभा. किती पेन्शन जाते? कोणाचा पैसा होया? हा शेती लुटा, सगळे कायदे केले ते सांगतो. त्यानंतर 91 मध्ये यांची सत्ता नव्हती. काँग्रेस RSS जनसंघ BJP संपलेली होती. यांनी हवा तयार करायला राजीव गांधीची हत्या केली. पेरियारचं नाव बदनाम करायला, तमिळचं नाव बदनाम करायला. कोण मेले त्याच्यासोबत? आणि 91 मध्ये हा हरामखोर नाजीचा अवलाद, हा नरसिंगरावला बहुमत नसताना यांनी गेट करार करून आमच्या शेतकऱ्यांच्या शेती गहाण ठेवल्या आणि प्रायव्हेटायझेशन करून पूर्ण गव्हर्नमेंटच्या ऑफिसला बर्बाद केलं. बघा किती प्लॅनिंग जोरदार आहे यांचं. कोण आहे हे? काँग्रेस RSS जनसंघ आतंकवादी देशद्रोही हत्या संघटनच होय ना? हो का नाही? मी विचारतो आज, खरं आहे का खोटं आहे? हरामखोर लोकांनो, मराठ्याच्या निजामी अवलादांनो, पूर्ण संभाजी ब्रिगेड पासून तर कुत्रा झाला, औरंगजेब झाला. हा आता कोण आले? जिजाऊ. अरे जिजाऊच्या केसाची तरी बरोबर करता का रे भडव्यांनो तुम्ही? खेडेकर पासून द्यायच्यापासून. सत्य आहे का? सत्य आहे. जरांगे पाटील हिम्मत नाही हारायची आता. आणि एकच पर्याय, खरोखरच तुम्ही शिवाजी माझं नाव घेता जना, तुम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे. या प्रकाश आंबेडकर हा आहे. तुम्हाला फुकट शिक्षण सगळ्यांना 1-1 लाख रुपये. नाही चाटा गाण त्याची मग सवय झाली आहे तुम्हाला. मेलेत का 1 लाख? मला कुत्र्या बकऱ्यासारखं मारतात लोकांना तरी. कोण होय? आतंकवादी संघटन ही संभाजी ब्रिगेड. आणि बहुमत असतं 92 मध्ये बघा क्रिमिनल लावलं. ऐका OBCच्या लोकांना काय मिळालंय तुम्हाला? आमच्यावर 45 वर्षापासून अन्याय अत्याचार करतायत. लाखो लोकांचं आयुष्य बर्बाद केलं यांनी STचा. आणि हरामखोर वामन मेश्राम. त्यानंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि 99 मध्ये हा नाजीचा अवलाद अटल बिहारी वाजपेयी आतंकवादी संघटन काँग्रेस RSS जनसंघचा हा प्राईम मिनिस्टर झाला. आणि रक्त वाहणाऱ्या लोकांचं पेन्शन बंद केलं. आणि 4 मध्ये UPA गव्हर्नमेंटमध्ये सोनिया गांधीला नॉमिनेट केलं होतं. हा बघा आतंकवादी देशद्रोही हत्यारे संघटन निजामाचा 189 वर्षापर्यंत शिवाजी इतिहास हे संभाजी ब्रिगेडच्या अवलादी.
काय म्हणतो विदेशी, आणि तो संगमा आमचा आदिवासीचा हरामखोर, लोकसभाचा मेला भोसडीचा हरामखोर. हा बघा, 4 मध्ये फ्रॉड, 9 मध्ये फ्रॉड, आणि 13ला डिसिजन देतात सुप्रीम कोर्टमध्ये. इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. आणि अन्य अत्याचार बघा, 114 गोंडगोवारीला मारलं. 94 मध्ये बॉम्बे कांड, श्रीकृष्ण आगा झोपून पडलेला आहे अजूनही नाही. हा, आणि ऐका बाबासाहेबांच्या देशद्रोही लोकांना, संविधान मानणाऱ्यांनो, 96 मध्ये घाटकोपरला 11 लोकांना मारलं आणि मनोहर कदमला सोडून दिलं. 2006 मध्ये खैलरांची कांड, हा हरामखोर नाना पडोरे हरामी, हे स्वतःला उच्चवर्णीय समजतात, ट्रेनिंग घेतलेले लोक. हा, पोरीच्या आईचा गुप्ता लाकड टाकलं आणि एक अंध भावाला मारलं आणि एक मेरिटच्या भावाला, आणि त्याला आदर्श काँग्रेस जनसंघाचे RS राष्ट्रवादीचे गव्हर्नमेंट. त्यानंतर 14 मध्ये मग कोण आले दादांनो, आणि ते बघा सगळ्यात अगोदर काम काय केलं, गोपीनाथ मुंडेला, कारण त्याला फ्रॉड इलेक्शन आणि ओबीसी जनगणना. आणि यांना त्या जज लोयाला मारायचं होतं, गुजरातचं कांड, विचारा नीरज टकलेला. आणि 14 मध्ये पेगॅसस आलं, बरोबर आहे. विठ्ठलराव विखे पाटील त्याच्या पण रातोरात टोपी बदलली. आणि त्यानंतर नरेंद्र दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, आणि आमच्या बहिणीला बेंगलोरमध्ये गोळ्यांनी मारलं. आणि बिचारा हा नागपूरचा बॉम्बस्फोटवाला हेमंत करकरे आणि कामठे खरा शिवाजीचा अवलाद होता. कोणाची गोळी लागली अरे, हे निकम हरामखोर उज्ज्वल निकम. हा, बेईमानांनो, शिवाजीचं नाव घेता हरामखोरांनो. 3 वर्षाची पोरगी पाहिजे, सवय लागल्या तुम्हाला, नाजीच्या अवलादांनो निघालाय कूर. हे संभाजी ब्रिगेडचे शरद पवारचं गु खाता खाता दिवस गेले, त्यांच्या आयतं खाल्लं ना 75 वर्षात माल. संभाजी ब्रिगेड पासून सगळे. अरे 3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार होता, ते एखादी बाई निघते का रे हरामखोरांनो, बोलता का रे तोंडात ना, आणि जिजाऊचं नाव घेता. अरे शरम वाटायला पाहिजे, तुमची लायकी आहे का रे जिजाऊचं नाव घेणाऱ्यांनो. गुढी उभारली, हा, मग आता पण औरंगजेब केलं, मग कुत्रा झाला आता गायब. आता जिजाऊ आली, भाडीचा पैसा देते ना, आतंकवादी संघटन एकच आहे ना, सत्यानाश करणारे महाराष्ट्र. कारण महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत आहे जगामध्ये, 9 स्टेटला पालू शकतो. आणि सांगा लोकांनो, कोण करत आहे, कोणी कार्यस्थान हे केलेलं आहे, मिळाले का महाराष्ट्राला स्वातंत्र्य. आदिवासींवर एवढा अन्याय, आदिवासींवर. SC ST साठी 50चा गुन्हा प्रूव्ह करा, ओबीसीला क्रिमिनल 60चं, हा, आणि मराठ्यांना 67चं. हे गरीब आहेत हरामखोर लोक, नाजीच्या अवलादी ह्या. हा, आणि EWSला ती बघा मायावती, EWS 3 दिवसात सगळे भाड खाणारे लोक, पैसा नाही याचं, आणि जनता चालली मरत, जनता गुलाम होणार आहे. एवढी वाईट परिस्थिती केली दादांनो. माझी पोरगी किंवा सून ग्रबर असेल तर ती पोरगी झाली तर त्याच्या भोगासाठी, आणि पोरग झालं तर गुलामी करणार, ती एक परिस्थिती आहे. आणि बघा भीमा कोरेगाव कांड, लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग, हा, तो भिड्या आंब्याने हे करणारा, आणि तो मिलिंद एकबोटे, आणि हा हिटलरचा अवलाद फडणवीस, आणि हा विटनेसला दुसरा निजामीचा अवलाद हिटलर. दोघे ते एकच आहेत ना, 7-7 पार्ट्यांच्या घरात. आणि तुम्ही बघा अजून अक्कल नाही आली. अरे सडल्या मांस खाणारा कावळ्याला तरी नेट आलं. खरं आहे का खोटं आहे. फुकट नाही मिळाली एकमताचा अधिकार, स्वाभिमानाने जगायला. तो सुद्धा यांनी 60 मध्ये हे करून संपून टाकला. कुठं मिळालं तुम्हाला स्वातंत्र्य. आणि त्यानंतर बघा तुम्ही गुलाम नेट आले. विचार करा, तुम्ही ज्या आईच्या पोटातून जन्मलेला आहे, काय म्हणते 90% राक्षसगण. पोरगी झालं हे ठेवा, पोरग झालं बी ठेवा. हा, तुमच्या घरात पंचांग, आज हे खा ते खा हे करा. विद्येची देवता कोण सरस्वती, आणि तो राधाकृष्ण डिग्री चोर. हा, पण सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुलेचं नाव नाही माहीत. हेगडेवारली तो व्यभिचारी होते संभाजी महाराज. हे संभाजी महाराज दुश्मन. गुढी उभारली आताच, घुसाले त्याच्या घरात. दम नाही का रे भडव्यांनो. गोर गरीब नकावर दादागिरी दाखवताना त्याच्या पोरीबाळून मारत आहे भोसडीच्यांनो. एकाच्या तोंडात आवाज निघत आहे. हरामखोर मराठ्याच्या अवलादांनो तुम्ही गिधाडासारखं बसले आहेत भाडव्यांनो. 288 45 वर्षापासून आम्ही का श्रीमंत होतो का रे.
हां, आणि हा भडवा वामन मेश्राम बामसाहेब काळू भोसडीच्याने पुन्हा महाराष्ट्रात नाही भारतातल्या आदिवासी सत्यानाश केल्या कुत्र्यांनी, आणि एवढं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. तोंड बंद करून बसलेला हरामखोर 9 तारखेला म्हणतो मी बसेल तिथं, आणि जो कोणी याच्या विरोधात गेलं सगळ्यांना, आणि तू का केसाची बरोबर करतेस का चंद्रशेखरची, हा वय तयार करणारा 1 वर्ष ट्रेनिंग देऊन, आणि लावा जोर, किती जोर लावतात. आता नेट आलेला आहे हां, आणि तो डबल डिग्री घेणारा उदित राज हरामखोर 10 वेळा गेलो तिथं, मला शिकवायला लागला होता परिमंडल तयार करून, आणि हा त्याच्या सोबत भेटते. हे एकच गँग आहे सगळी हरामाचा पैसा घ्यायची. सांगा ना खरं आहे का खोटं आहे तर, केली का ओबीसी जनगणना? आणि कित्येक लोकांना याने जेलमध्ये टाकलं. आनंदराव तेलटुबे सांगे, एक बाई होती अमेरिकेची, अजूनही तो हे बाहेर अजून नाही आहे. 19 मध्ये सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे प्रत्येक विधानसभामध्ये 5 मशीन किंवा व्हीव्हीपॅटनं कंट्रोल गिनती करायची. इलेक्शन झालं दादांनो, 383 ठिकाणी फ्रॉड आहे. केली का टॅली केली? किती कूर लोक आहेत हे, आणि यांची माप आणि बाप इथं, आणि आतंकवादी संघटना कुठे मिळाल्या महाराष्ट्राच्या लोकांना? अरे गरीब लोकांनो, जरांगे पाटील सत्य आहे का सत्य आहे? ओबीसीच्या गरीब लोकांनो, अरे सोडा यांना, लाद घाला. यांच्या पोरांनी कधी गरिबी नाही बघितली. हे पैशावर पैसा, जनतेचा जो टॅक्स रूपाने पैसा घेतात ना, हरामाचा पैसा, ग्रामपंचायत नगर परिषद, आहे का काही कष्ट करायचं का? कराटीला पाहिजे. बघा 9वी पास 12वी नापास, 1500 रुपयाला बाईक खरेदी करून टाकली. संध्याकाळी जर दारू प्यायचे आणि मार मोठमोठ्या गोष्टी चालल्या आहेत, आणि कुत्र्या बकऱ्यासारख्या आमच्या कापत आहेत आमच्या SC ST ओबीसीच्या लोकांना, गरीब मराठ्यांना. हरामखोरानं एवढा अन्याय त्याचा करता का रे? फ्रॉड इलेक्शनला लपवण्यासाठी. आज 23ला 2 पोरांना त्या बीजेपीच्या खासदार आतंकवादी संघटनेच्या याच्याने काय केला? जो कोणी बोलेल त्याला 9 महिने जेल आणि फायनान्शियली, आणि पोलिसांना पॉवर दिलं, आणि ही आतंकवादी संघटन ND अलायन्स बाहेर निघाली 9 टंकीबाज, आणि कायदा केला, पोलिसांना पॉवर दिलाय. जुलै 24 पासून मारा करा कुठा, आणि त्याचे प्रयोग इथं. 24ला भूषण गवई झाले, आणि हा बघा जज बसलेला आहे 18 एप्रिलला 24ला तो इलेक्शन कमिशन, की ही व्हीव्हीपॅटची पर्ची करू शकत नाही कारण ATMची पावती निघून जाते, आणि डिसिजन देतो तो सिम्बॉल लोडिंग हे झाल्यानंतर सगळ्याच्या समोर करायचं. सेकंड आणि थर्ड वाला 24ला रिकाउंटिंग करायची. व्होटर लिस्टपासून कंट्रोल युनिट नंबर नाही दिलं, व्होटिंग मशीन कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटचं, आणि दिवसभरात किती लोकांनी व्होटिंग केलं ते नाही, आणि त्याला सिलही नाही. आणि बघा 538 ठिकाणी, म्हणजे लोकशाही संपली ना तुमची. बाबासाहेबांनी बघा, मी तेव्हा सांगितलं, अभ्यासक्रम तयार करणारे कोण लोक आहेत, काय करतात सांगितलं. विद्येची देवता सरस्वती, हेगडेवार म्हणतो व्यभिचारी होते संभाजी. अरे घुसानं त्याच्या घरात दम नाही का रे मराठ्यांना? हा भाडव्यांनो, गोर गरीब लोकांचे पोरी बाळी, त्यांच्या रक्त संस्थान बसल्या 200 गिधाडांना तिथं 6-6 पार्ट्या घेऊन. हा, आणि त्यानंतर 314 लोकांचे सिलेक्शन झालं होतं. ओबीसी लोकांना डोळे उघडा दिलं का? हा, कोण घेतात तुमचे पर्सनल इंटरव्ह्यू? आणि मेल्यानंतर तुम्हाला शांती पाहिजे, गुचं पाणी पिणारे लोक त्र्यंबकेश्वरला वेश्या व्यवसायाचा धंदा काढलेला आहे. हा, आणि त्यानंतर बघा आता, आणि आमच्या आया बहिणींना कापत आहेत. शेतकरी देशद्रोही, आणि CC-NRC करणार आहे आता. आणि महाराष्ट्रामध्ये फ्रॉड इलेक्शन घेतलं, त्याला करण्यासाठी कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना कापत आहेत. सांगा महाराष्ट्राच्या लोकांना विचार, तुम्ही संत इथंच झालेत, राजे महाराज इथं झाले, शिवाजी महाराज संभाजी महाराज, त्यांनी न्याय दिलाय का नाही एवढा विचार करा. आणि 1950 पासून हिटलर चौरात, आणि बघा हे आतंकवादीचं ऑफिस 60 मध्ये कुठं मिळालं तुम्हाला सांगा. आणि आता कानून केलाय त्यांनी दोघांनी मिळून, ते सांगतो. इंडियाला सेंडी द्विपक्षीय प्रणाली, इंडिया अलायन्स जाईल, इंडिया अलायन्स येईल. कॉमन सिव्हिल रूल, त्या जजला एकच पॉवर आहे, आणि 100 रुपये कमवण्याला तोच पॉवर आहे. CC-NPR मध्ये तुमच्या शिक्षणवाल्या लोकांच्या प्रॉपर्टीचे कागद नसेल ना, किती असो, एकच प्रॉपर्टी, सगळी प्रॉपर्टी. यांची मस्ती चढली आहे. ह्या ऑफिसमध्ये जेवढे डॉक्टर इंजिनियर शिकले आहेत ना, यांना त्यांचं चाटल्याशिवाय लागत नाही. आणि सगळ्यात जास्त बदमाश हे हिस्ट्रीचे डॉक्टर घेतलेले लोक आहेत. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेती लुटणार आहेत, आणि 85 करोड लोकांचं व्होटिंगच्या देऊन त्यांना दुय्यम नागरिक बनवणार आहेत.
हे नंगा साधूने जे संविधान बनवलं तयार आहे, आणि जेवढे SC ST म्हणजे यांना मारणार आहेत त्या पार्लमेंटमध्ये एकेका परीने. आणि असले देशद्रोही कोण आहे? आतंकवादी. तुमच्या बापाच्या देश आहे का आजी म्हणतो मी. भागवत आणि पिलावळांनो आणि संभाजी ब्रिगेडच्या कूर लोकांनो, हिटलरपेक्षा तुम्ही 400% कूर आहात. कोण आहेत? त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन झटक्यानी आणि EVMनी फ्रॉड इलेक्शन आहे. बरोबर. 3 वर्षाच्या पोरासोबत बलात्कार होते, शिक्षण संपलं, रोजगार संपलं. 13 करोड पोरं फिरत आहेत, 25 लाख पोरांचं आयुष्य बर्बाद केलं. काय बाकी राहिलं? सत्य का सत्य विचारा. तेव्हा माझ्या महाराष्ट्रात लोकांनो आता एकच पर्याय आहे, प्रकाश आंबेडकरच्या मागे उभे राहा. मी सोन्याची चिडिया बनवतो, चॅलेंज बनवतो. आणि तुम्ही जर खरोखरच असाल ना निजामी मराठी लोकांनो, हे धंदे बंद करा. तुम्हाला नको का? तुमचा गरीब भाऊ जर त्याला शिक्षण रोजगार पाहिजे असेल, आजही सांगतो शपथ घ्या. हरामखोरांनो, तुम्ही देशद्रोही लोकांना म्हणतो तुम्ही. 189 शिवाजी महाराजाचा इतिहास सुद्धा माहित नाही होऊ दिला. आणि ज्या संभाजी महाराजाला हेगडेवार म्हणतो व्यभिचारी आहे, आणि तुमची औलाद नाही, तुम्ही बेईमान आहात. संभाजी ब्रिगेडच्या औलादी. आणि महाराजाचा जन्म 50 मध्ये होतो. कोण आहे जिजाऊ? कोण आहे अहिल्याबाई होळकर? संभाजी महाराजला सुद्धा मारून टाकलं, शाहू महाराजला सुद्धा मारून टाकलं. आणि हे बघा शाहू महाराजचा औलादी कुत्रे पाहिजे ना. अरे पाळानं भडव्यांनो, तुम्हाला ताकद आहे तर. आणि या धनगराच्या औलादी बैमान. तुमच्या आदिवासी भाऊसोबत 45 वर्ष अज्ञा होत आहे. भोसडीच्यांनो, तोंडाचा आवाज काढताय का रे गधड्यांनो? त्या महात्म्याला एक खासदार की दिलं तर विकून टाकलं सगळं, आणि आमच्यावर अन्याय होत आहे तर. आणि हे बसल्यात गिधाड, 25 आमदार, 4 खासदार, आणि हरामखोरा वामन मेश्राम आतंकवादी संघटना करून पूर्ण भारतात आदिवासी आयुष्य सत्यानाश केलं. आणि ओबीसी नाही, 90% लोकांचा दुश्मन आहे हरामखोर. आणि जो आता लढतोय देशासाठी त्याला शिव्या देतो. भोसडीच्या हरामखोरा, आमचं आयुष्य बर्बाद केलं, आमच्या समाजात गोरगरीब लोकांचं 33 जातींचं. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलंय मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा दादांनो. आणि DK खापाड्यांनी म्हटलं होतं समाज के लोग, SC ST OBC के लोग वेश्य व्यवसाय का धंदा करते हैं. डॉक्टरची संघटना, शरम नाही करे डॉक्टर लोकांना? तुम्हाला मला बोलवा. आणि हे पोटान सगळे हरामखोर आदिवासींचं आमच्या विरुद्ध. आणि तो प्रवीण गेडा मेला आता भोसडीच्या कुठं गेला येतं आतंकवादी संघटनचा. OBC जनगणना केली का? कुठं आहे असं? आपल्या मायबापाच्या प्रूव्ह करा म्हणून. भाडव्यांनो, मिळालं का स्वातंत्र्य? सगळ्यांना म्हणतो मी, पोलीस कमिशनर पासून आज सगळ्यांना म्हणतो मी, तुम्ही संविधानात झाले आहेत, आम्ही 90%. आणि आज आमच्या पोरी बाईंना सुद्धा, ती बघा फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना वेश्य व्यवसाय सर्टिफिकेट द्या. ते बघा एक बाई म्हणते माझ्या पायाखाली 56. अरे 56 नाही, तू 56,000 घे. आमच्या काय बापाचं जाते? ती म्हणते ना, तो भागवत म्हणते जा कर पोरं तयार, तो 3 आहे, तयारच आहे. मनुस्मृतीप्रमाणे राज्याकडून पूर्ण भारतावर हे आतंकवादी संघटना जगावर राज करायला, आणि हे करणार आहेत. नंगा साधूचे संविधान लागू होत आहे, तर तुमचे डोळे नाही उघडले. कुठं मिळालं तुम्हाला? त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगा. व्यक्तिपूजने माणूस गुलाम बनतो. बघा कांशीरामचं EWC आरक्षण. त्यानंतर कांशीरामजी म्हटलं चमचा युग. तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. आणि बाबासाहेब इतके विद्वान होते, त्यांनी म्हटलंय अरे विदेशी यहुदी नाजी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी काँग्रेस, RSS जनसंघ आतंकवादी संघटन बनवून मनुस्मृतीप्रमाणे 90% मूल निवासी लोकांचे SC ST OBC 3 वर्षाच्या पोरीपासून महिलांवर अन्याय, त्याच्या बलात्कार, खून करून 90% लोकांचं खून चुसणाऱ्या लोकांच्या हातात जर संविधान असेल तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या, जर 90% बहुजन लोक बेसिक अधिकार, शिक्षण, रोजगार आणि हेल्थ मिळेल, संविधान किती खराब असू द्या, तुम्हाला न्याय मिळेल. आणि 90% समाजाच्या 2 पार्ट्या आहेत, कांशीराम गुलाम समाज पार्टी, ज्याचं स्लोगन आहे हाथी चलेगा, आर्य विदेशी यहूदी ब्राह्मण जो हिटलर से 400 टाइम डिक्टेटर जिन्होंने हमें 5000 साल तक गुलाम बनाया,
और 75 साल में फिर से गुलाम बना के पूरे बैकवर्ड क्लास के लोगों को आतंकवाद में ढकल के वो बोलता है शंख बजाएगा। और दूसरी पार्टी है कांशीराम आजाद समाज पार्टी, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए और ईवीएम से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए मुर्मू जी, मेरी बहन, बड़ी बहन और चीफ जस्टिस ऑफ इंडिया और जितने कमिश्नर है, पुलिस कमिश्नर महाराष्ट्र के और जितने भी एसडी उनको बोल के रखता हूँ, हम लोग, क्योंकि इनकी माँ और बाप पूरे महाराष्ट्र में और महाराष्ट्र से इन्होंने पूरे भारत को गुलाम बनाया है, ये आतंकवादी संगठन, वो भी नागपुर में। और मैं इनको चैलेंज करता हूं अकेला, ये भी नागवंशी मोरवंशी बिरसा मुंडा खून है। मैं आता हूं नागपुर के ग्राउंड पे, मैं भी बिरसा मुंडा का खून हूं। बताओ मेरे को कहाँ ब्रह्मा पैदा हुआ तो हरामखोर लोगों। और अपने बेटे, अपने स्वाभिमान के लिए वक्त आने के ऊपर मैं अभी भी बोलता हूं, मेरी बहन प्रेसिडेंट मुर्मू जी और चीफ जस्टिस ऑफ इंडिया, जितने भी चीफ जस्टिस है उनको, पुलिस कमिश्नर, एसडीओ, अगर वक्त आएगा ना, हमारे अगर अनपढ़ लोग 42 में एक पैर में चप्पल नहीं थी, एक टाइप का खाना खाते, उन्होंने बलिदान कर दिया, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे, ख्याल में रखना है। लेकिन अभी गुलाम नहीं होंगे। तुम वर्ल्ड के ऊपर राज कराने के लिए पूरा प्लानिंग किया है ना, पैसे की कोई कमी नहीं है। वक्फ बोर्ड की इनकी जगह कब, और हिंदू के नाम पे सभी मंदिर में कितना प्रॉपर्टी है। अरे उसका काय का जज को निकालो ना, एक जज के पास इतना है, कितना पैसा है। एक मापलवार महाराष्ट्र का 3000 करोड़ की प्रॉपर्टी, और ऋषि सुनक गिरने के बाद में 24 लोगों के बाद, अरे 10,000 साल का बजट हो गया, इतना पैसा है। खोलो मेरे महाराष्ट्र के लोगों, और आपको अभी मेरे भागीदारी मोर्चा के लोगों को वर्ल्ड ह्यूमन राइट कमीशन, उसके बाद में वर्ल्ड यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन, जिन्होंने हमें पैसा देते एजुकेशन के लिए, साक्षरता बैंक के, उन्होंने झूठा रिपोर्ट दिया है। और वर्ल्ड इंटरनेशनल ह्यूमन राइट कमीशन को ये जो 2 हुए, मेरे भागीदारी मोर्चा को बताना है। और वर्ल्ड के लोगों सुनो, ये पूरा का पूरा वर्ल्ड के ऊपर ये शांति से जीने वाला है। पूरे इन्होंने अग्निवीर के नाम पे पूरी प्राइवेट बटालियन शुरू है हमको मारने के लिए। इतने क्रूर लोग हैं ये। और मेरे देश के लोगों, अभी आ जाओ महाराष्ट्र के लोगों, एडवोकेट प्रकाश आंबेडकर के पास, मैं सोने की चिड़िया करके दिखाता हूं। संभाजी ब्रिगेड वालों, अगर तुम जिजाऊ के औलाद हो ना, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, और उसके बाद में शिवाजी के औलाद बोलते ना, मैं करके दिखाता हूं। मैं करके दिखाता हूं। सबको एजुकेशन, सबको 1-1 लाख रुपया, और खेती वाले को भी, सबको बेवकूफ बना रहे हो। है क्या वर्ल्ड में ऐसा कहीं? और इस तरह से अभी डरना नहीं है। जन आंदोलन ये एक इलाज है। इसलिए मैंने स्लोगन बनाया है, मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेके, ईवीएम से फ्रॉड इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपने माँ बेटे के स्वाभिमान के लिए बलिदान करेंगे। अरे 3 साल की बच्ची के साथ रेप करके काटा दे, एक आधी निकली क्या? बम्बन की औरत निकली? ये निजामी की औरतों की निकली? हाँ, क्या वैश्य की निकली? और हराम को टीवी में सीरियल दिखाते, 50 की औरत है, उसको 25 का चाहिए, 2 बच्चे तो, और आदमी, और देख लो ये सब दारूडे पेक्कड़, ये हराम का पैसा कमाने का धंधा है राजकारण ने। इसके लिए सोल्यूशन है, जो 30% है ना, उसको बायकाट करो, SC ST OBC गरीब मराठा के लोगों। और उसके बाद में आ जाओ प्रकाश आंबेडकर के साथ, और सेंटर में चंद्रशेखर आजाद के साथ, और जो भी वोटिंग के मैंने सालों को जूते से मारो। और सबको बोलता हूं, मेरे भागीदारी मोर्चा के लोगों, अभी लग जाओ काम पे। और इस तरह से आजादी की 30 लड़ाई लड़ेंगे, मरेंगे, कोई चिंता नहीं है। अपने नेक्स्ट जनरेशन के मरेंगे हम लोग। और मेरी बेटी हो, अभी अन्याय अत्याचार साइन नहीं करना है। हाँ, वक्त आ गया है। ऐसे भी आपके लिए पूरा का पूरा सत्यानाश कर दिया। मनुस्मृति ने सत्यानाश किया। महाराष्ट्र में मनुस्मृति से राज करके पूरे भारत को गुलाम बना दिया इन्होंने, ये आतंकवादी संगठन। और ये हरामखोर निजामी की औलाद है, खुद को ये समझते कूर निकले, कूर। और इस तरह से अभी लड़ना है, यानी लड़ना है। चलो आज इतना ही।